मतदान केलं, अत्यंत आनंदानं केलं, विश्वासानं केलं। मतदारांच्या मध्ये देखील मोठा उत्साह या ठिकाणी दिसून येतोय आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्येच महायुतीला पोषक असं वातावरण आहे। कोल्हापूरमधून तर 10 पैकी 10 निवडून जागा येण्याची शक्यता आहे आणि या उत्तर जागेबाबत तर सुरुवातीपासूनच सर्व पॉझिटिव्ह संकेत मिळत आहेत आणि त्यामुळे मला माझ्या विजयाची खात्री आहे। विरोधकांनी ही निवडणूक विकासावर न बोलता या ठिकाणी खोटं नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला, पण 2019ला देखील अशीच परिस्थिती झाली होती। त्यामुळे यावेळेला मतदारांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही। माझ्यावर विश्वास ठेवत मतदार मला पाठीशी असल्याचं या ठिकाणी दिसून येतंय। संपूर्ण सभामध्ये असेल, फेऱ्यांमध्ये असेल, अथांग जनसागर त्या ठिकाणी होता असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही। या राज्यामध्ये पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात लोककल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत आणि त्यामुळं महिला भगिनी असतील, ज्येष्ठांसाठी ज्या योजना आहेत, शेतकऱ्यांसाठी ज्या योजना आहेत, युवकांसाठी युवा कौशल्य योजना आहेत, असे आजपर्यंतच्या अशा योजना राज्यामध्ये कधी राबवल्या नाहीत। पहिल्यांदाच असं लोककल्याणकारी योजनांचं राज्य म्हणून आज आपण संपूर्ण मतदार राज्याकडे पाहतात, सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे पाहतात आणि म्हणून एकंदरीत जर आपण पाहिलं तर ज्या मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहीण आहेत याच निवडणूक पार करून नेतील याचा मला आत्मविश्वास आहे। मतदानाचा नेहमीच या मतदारसंघाचा जर आकडा जर आपण पाहिला तर 60% मतदान होते। आमचा प्रयत्न राहील यावेळेला 65 ते 70% मतदान वाढवण्याचा आमचा प्रयत्न राहील। मतदारांना मी एवढंच आवाहन करेन की 2009-2014ला मला आपण विधानसभेमध्ये पाठवत आपली सेवा करण्याची संधी दिली होती। या संधीचं सोनं करत मी या ठिकाणी मतदारसंघाचे विविध प्रश्न विधानभवनात मांडले। अनेक मोठे प्रश्न मी या ठिकाणी सोडवण्यास यशस्वी झालो आणि गेल्या 5 वर्षामध्ये मी विधानसभा सदस्य नसताना देखील माझे मुख्यमंत्र्यांशी असणारे घनिष्ठ संबंध याचा ॲडव्हान्टेज घेऊन मी शहरासाठी मोठ्या प्रमाणात विकासाचं काम केलेलं आहे आणि त्यामुळे मतदार मला या ठिकाणी निश्चितपणे या निवडणुकीनंतर त्यांची सेवा करण्याची संधी देतील। मी त्यांना नम्र विनंती करतो की त्यांनी मला येणाऱ्या या निवडणुकीनंतर सेवा करण्याची संधी द्यावी।